सकाळची ना खूप जाम अशी थंडी पडते, तर सकाळी उठूच नाही वाटत. असं वाटतंय की झोपून राहावं. पण कामं असतात आपल्याला आणि जर आपण अर्धा तास जरी उशिरा उठलोय, तर आपल्याला 2 तास एक्स्ट्राचे कामं करावं लागते. असं तर माझ्यासोबत नेहमी होतंय. म्हणून आहे ना, मी जे टाईमावर ठरवलेलं असतं, की आपल्याला 6 वाजताच उठायचं किंवा 5 वाजताच उठायचं, तर त्याच टायमाला मी उठते. का तर माझं अलार्म वाजलं, की मी बंद करत नाही. मला माहिती आहे, एकदा मी बंद करून झोपले, तर मला 10 वाजेपर्यंत पण जाग येत नाही. म्हणून मी कधीच अलार्म माझं बंद करत नाही. मला माहिती आहे एकदा तो जर बंद झालं, तर मग बघायचंच काम नाही. म्हणून जितकं तो वाजतोय ना, तितकं मी वाजू देते. जवळच असतं माझ्या मोबाईलमध्ये मी लावलेलं आहे. का तर आपल्याला माहिती असतं, की आपण थोडंसं जर उशीर झालं, की पुढच्या कामाला किती आपल्याला उशीर होणार. माझी तर खूप जाम अशी चिडचिड होते आणि लेकराईवरच आपण चिडचिड करतो. का तर आपल्याला असं वाटतं, की पटापट सगळं आवरायला पाहिजे. स्कूलचं टायमिंग होतंय, त्याचं आवरणं बोलले तर लेकराला खूप डोकं लावावं लागतंय. माझं तर एकटंच आहे, पण खूप म्हणजे सगळं काही त्याच्या हातात दिलं तरच तो करतोय, नाहीतर त्याला करायचंच नसतं. म्हणून आहे ना, मला असं वाटतंय की पटकन उठलेले राहिले मी, की मग त्याला निवांत जे लागतं ते मी त्याला देऊन टाकते किंवा त्याचंही आवरून देते. नाहीतर मग मी पण त्याच्यावर चिडचिड करते आणि नंतर मला चांगलं वाटत नाही दिवसभर, की आपण लेकरूला ओरडलोय आणि दिवसभर आपण घरीच आहे. पण असं वाटतं की 12च्या अगोदर कामं झाले, की मग छान वाटतं. तसं मला दुपारचं काम करायला आवडत नाही. घरचे कामं ना सकाळचेच झाले पाहिजे आणि संध्याकाळचे कामं संध्याकाळचे आणि दुपारच्या टायमामध्ये आपल्याकडे वेळ असतो त्याच्यामध्ये YouTubeवर काम करणं किंवा त्याचे ब्लॉग एडिटिंग करणं हे कामं मला आवडतात. दुपारच्या टायमामध्ये आपल्याकडे थोडंसं वेळ असतो तर आपण आरामसुद्धा करू शकतो. पण तसलं मी काही करत नाही. मी माझ्या कामातच राहते तर दिवस कुठं जातं ते कळत पण नाही. आता तुम्ही मला नेहमी म्हणतात ना, तुला एवढं काही कामं असतात, तर आपल्याला असतात. घरात जर आपण दिवसभर जर बाई काम करत राहिली ना, तर दिवसभर कामं असतात आणि नाही केलं ना, तर मग आपल्याला काहीच कामं नाहीये. असं तर मला वाटते. का तर मी ठरवते ना, गावाकडे गेल्यावर आहे ना, फक्त स्वयंपाक करायचं आणि पटकन शेतात जायचं. ना लादी पुसणं, ना काही म्हणजे जास्त स्वच्छता ना करणं, असं तसं हे कामं नाही केले ना आपण, तर आपले कामं झटपट होऊन जातात. माझं पण तसंच आहे. संध्याकाळचं जर आपण नुसतं जेवण बनवून जेवण केलं आणि झोपून गेलं, तर काहीच कामं नसतात आपल्याला, काहीच नाही. पण आपण जर सगळं व्यवस्थित आपल्याला पाहिजे आणि सकाळचं पण आपल्याला असं वाटतं, की नाही सगळं व्यवस्थितच पाहिजे, तर आपल्याला उशीर लागतो सगळीच गोष्टी करायला. आता संध्याकाळचंच बघा माझं असं आहे, की मी स्वयंपाक झाल्यावर, जेवण झाल्यावर लादी पुसते, किचन घासून काढते, सगळे कामं करते. मग सकाळचं मला फ्रेश वाटतो. म्हणून मला जास्त कामातनं वेळ लागतो, नाही इतकं कामाला वेळ लागत नाही. गावाकडं मी तशी नाही करायची. स्वयंपाक झालं, भांडे घासले, की झोपून जायचो. सकाळची कामं पण पटापट स्वयंपाक झालं, की आवरलं, की चाललो शेतात. बस बाकीचे दिवसभर काही कामं नसतात आपल्याला. दिवसभर आपण शेतातले कामं करतो. आणि बाकीचं आपण एवढं लक्ष देत नाही. आता मी सुद्धा गावाकडे राहिलेले. मला माहिती आहे मी 3 वर्ष गावाकडे काढले होते. तर मी तसंच करायचे. फक्त स्वयंपाक झालं की चालले शेतात. बाकीचे कामं एखाद्या दिवशी जर घरी राहिले तर लादी पुसणं म्हणजे दुसरे जास्तचे कामं असतात ना आपले एक्स्ट्राचे ते करत बसायचे. म्हणजे असे रोजच्या रोज कामं करायची नाही. का तर शेतात जावं लागत होतं. त्याचं पण बरोबर असतं. आपल्याला शेतात जायचं असलं ना तर आपण तसंच कामं करतो. का तर असं वाटतं शेतातले आवरले पाहिजे. घरचे कधी पण होतात. पण आपल्याला इतके कामं इथं राहत नाही. तर असं वाटतं नीवनेटकं सगळं व्हायला पाहिजे. म्हणून आहे ना माझं काम थोडंसं वाढतं, दुसरं काहीच नाही. तर इथे ना लगेच मी माझी अंघोळसुद्धा झाली, घरात झाडू मारलं आणि त्याच्यानंतर रांगोळीसुद्धा दारात काढून घेतली. का तर सकाळचे लवकर उठले ना, तर मग हे कामं माझे सगळे होऊन जातात आणि थोडंसं उशिरा उठले, तर मग स्वयंपाक करायचा असतं, टिफिन लवकर झालंच पाहिजे, असं घाई होऊन जाते. त्याच्यापेक्षा थोडंसं लवकर उठलो ना आपण, तर सगळे कामं आपले व्यवस्थित चालतात आणि आपल्याला जास्त उशीर पण होत नाही. म्हणून आहे ना मी थोडंसं लवकर उठते. कितीही थंडी वाजू द्या, थोडं मिनिटं मला थंडी वाजते, नको नको वाटते कामं करायला, पण नंतर चांगलं वाटतं की आपण लवकर उठून सगळे कामं आवरून घेतले, तर दुपारी ना आपण आपल्यासाठी पण वेळ काढू शकतो असं होतंय. म्हणून आहे ना मी सगळे कामं आवरून घेते. तर इथे ना माझे अर्धे-पडदे कामं आवरून झाले होते. लवकर जर उठले तर असे काही माझे म्हणजे कामाची स्पीड चालते आणि थोडंसं लेट झालं की मग असं काही होतं. म्हणून मी लवकरच उठते, कधी पण असं उशीर करत नाही. तर ह्याच कारणामुळे माझे कामं पण पटापट होतात. तर इथे सगळे माझे आता कामं आवरून झाले होते, म्हणजे अर्धे कामं झालेत. सकाळचं गरम पाणी पिणं, अंघोळ करणं, रांगोळी काढणं, दिवा वगैरे लावणं, देवपूजा राहिली होती माझी अजून. ती का राहिली ती पण मी तुम्हाला सांगतेय. काय होतंय माहिती का? म्हणजे सकाळचं कसं माझ्याकडं म्हणजे वेळ जितका असतं ना, तितक्यामध्ये मी देवपूजा करू शकत नाही असं मला वाटतंय. पहिले मी काय करायची घाईघाईत देवपूजा करायची ना, तर काही ना काही माझ्या हातातून पडून जायचं आणि दिवसभर माझ्या डोक्यात तेच चालायचं, की असं का झालं असेल? सकाळच आपल्या हातातून देव का पडले असेल? हेच माझं चालत होतं. पण मग मी ठरवलं, की नाही आपणच चुकतोय. आपण घाईघाईत करतोय ना, त्याच्यामुळे होत असेल. म्हणून आहे ना, मी निवांत करते. एकदा मी देवपूजा करत होते. मी तुम्हाला सांगते, की माझ्यासोबत काय घडलं. तेव्हापासून आहे ना, मी घाईघाईत देवपूजाचं नावच घेत नाही, निवांतच करते.
विठ्ठल रुक्माईची मूर्ती होती माझ्याकडे. तुम्ही नेहमी बघत असाल माझ्या मंदिरामध्ये. तर ती माझ्या हातातून पडली आणि दिवसभर माझ्या डोक्यात तेच राहिलं, की का पडली असेल? असं का झालं माझ्यासोबत? मी मम्मीला विचारते, ताईला विचारते, "ताई माझ्याकडून मूर्ती पडली आज, का असं झालं असेल?" मी तेवढा विश्वास करत नाही म्हणजे असं काही होत असेल, पण तरी पण माझ्या डोक्यात तेच चालत होतं. तर मम्मी म्हणते, की "तू घाईत करत असेल म्हणून पडलं असेल." असं करून आहे ना मी ते डोक्यातून काढलंय, पण तरी पण मला असं वाटतंय, की नाही आपण चुकीचं करतोय, घाई-घाईत करतोय म्हणून तसं होतंय. परत तसं करायचं नाही, निवांतच करायचं. म्हणून आहे ना मी ना त्याचं टिफिन झालं, ते गेले, की लगेच देवपूजा करायला घेते. म्हणजे निवांत माझं चालतं. कितीही उशीर होऊ दे तरी काही हरकत नाही. म्हणून आहे ना थोडंसं उशिरा मी देवपूजा करते. बाकीचे कामं मी पहिले आवरून घेते. तरी ते मी देवपूजा करून घेतली होती. ती काही क्लिप मी घेतली नाही. का तर नेहमी मी तुम्हाला दाखवत असते, की मी कशी देवपूजा करते. मग रोजच्या रोज काय दाखवायचं म्हणून ते घेतलंच नाही मी. त्याच्यानंतर कपडे धुतले आणि राहिलं होतं आता लादी वगैरे पुसायची. म्हणजे आतमधलं पण माझं राहिलंय. पण म्हटलं सीड्या वगैरे अगोदर क्लीन करून घेते. आता बाहेर मी कपडे धुवायला गेले होते ना, तर वरून आले तर म्हटलं चला त्या सीड्या पण क्लीन करून घेते. आता तिसऱ्या दिवशी मी पुसते. रोज मी पुसत नाही. रोज आपण घरातलं पुसतो, बाहेरचं पुसतो इतकं नाही होत म्हणून घरातलंच मी क्लीन करत असते आणि तिसऱ्या दिवशी बाहेरचं पुसते. आता नेहमी मी मोठ्या पोछानं पुसत असते, पण एखाद्या दिवशी मला काय वाटतं 8 दिवसात किंवा 4 दिवसात आपण आहे ना, असं डायरेक्ट हाताने पुसायला पाहिजे. म्हणजे पोछा तर असतोच आपल्या हातात, पण हाताने जितकं क्लीन होतंय तितकं आपल्या दुसऱ्या पोछानं होत नाही. म्हणून मी ना हप्त्यातून एकदा किंवा 4-5 दिवसानं तसं पुसत असते. म्हणजे जेणेकरून सगळं क्लीन होतं आपलं. तरी ते ना बाहेरचं तर सगळं काम माझं आता आवरून झालं होतं आणि काही कपडे राहिले होते घड्या मारून ठेवायचे. आता रात्रीचेच हे कपडे आहेत. मी आणले होते, पण मला काम होतं रात्रीचं जास्त म्हणून तसेच खुर्चीवर मी ठेवून दिले होते. म्हटलं चला आता व्यवस्थित घड्या मारून ठेवते आणि राजवीर गेला होता बाहेर खेळायला. आता त्याची ट्युशन नाही आहे म्हणून तो सकाळी 12 पर्यंत असंच खेळत राहतो किंवा अभ्यास वगैरे मी बसवलं, स्वतः मी बसले तर तो बसतो, नाहीतर त्याला नाही बसायचं असतं. आणि सकाळची घाई आपली किती असते, सगळे कामं आपल्याला पटापट सगळे आवरायचे असतात. नंतर मला नको वाटते सगळे कामं करायला म्हणून आहे ना, तो खेळत असतो. म्हटलं जाऊ द्या थोडे दिवस आहे नंतर ट्युशन लावले का मग तो पण ट्युशनमध्ये जातोय तर टेन्शन राहत नाही. आता हे आथरण वगैरे ना लवकर उचलले नाही ना तर समोर खूप वेगळे दिसतात आणि लवकर मी उचलू पण नाही शकत का तर राजूर झोपलेला असतो किंवा म्हणजे बसणं वगैरे त्याच्यावरच आहे. आता समोर बेड ठेवला की तसंच होतंय. 1 आर-केमध्ये खूप प्रॉब्लेम होतोय, पण काही हरकत नाही. आपण आहे 2 माणसं तर मग काय करायचं, इतकं-तितकं आपल्याला करावंच लागते. नाहीतर आपण जर म्हणणार आहे आपल्याला सगळे व्यवस्थितच पाहिजे, तर तसं नाही भेटत. आयुष्यामध्ये आपल्याला तर काही ना काही प्रॉब्लेम येतच असतात. ते आपल्याला सहन करावंच लागते. आणि बेडरूम जर राहिलं असतं, तर त्याच्यामध्ये आपले आथरण म्हणजे 1-2 तास उशिरा पण पडले तरी काही हरकत नाही, नाही उचलले तरी पण. पण हॉलमध्ये ना अचानक जर कोणी आलं, तर ते चांगलं वाटत नाही. म्हणून आहे ना, मी लवकरच सगळ्याला उठून देते आणि सगळं क्लीन करते. पण लेकरू आहे, तो तर झोपणारच आहे ना, त्याला इतक्या थंडीमध्ये उठून तरी काय करायचं? म्हणून थोडंसं उशीर होऊन जाते, काय हरकत नाही. तर तेही व्यवस्थित केले. त्याच्यानंतर आहे ना, खूप धूळ झाली होती. म्हणजे धूळ कुठून येते काय माहिती? हा बॉक्सनं मी आताचा समोर आणला होता, म्हणजे जो टेबल आहे तो. पण खूप जास्त त्याच्यावर धूळ झाली होती. म्हटलं चला तो पण क्लीन करून घेते. आणि जो मी प्लांट घरात लावला होता, तो पण बाहेर नेऊन ठेवला. का तर मला झाडू मारायचं होतं. तिथे लादी पुसायची असते ना, तेव्हा मी त्याला बाहेर नेते. आणि त्याच्यानंतर आता राहिले होते किचनमधले कामं. आता हे सगळं मला आवरायचं आहे. किचनवर इतका राडा होऊन जाते ना, पूर्ण आवरल्याशिवाय जमत नाही. अगोदर मी किचनचंच आवरत असते, पण आज ऊन चांगलं होतं आणि मी सकाळीच केस धुतले होते ना, तर थंडीमध्ये असं नकोशी वाटते किचनमध्ये कामं करायला म्हणून मी कपडे धुतले, बाकीचं सगळं कामं आवरून घेतले आणि आता परत किचनमध्ये आले. थोडीशी थंडी कमी झाली का 10 वाजता किंवा 10:30 किंवा 11 वाजता थोडीशी कमी वाटते ना, तेव्हा असं वाटते की म्हणजे पाण्यामध्ये हात पण टाकले तरी काही वाटत नाही. पण सकाळ-सकाळ भांडे घासायला बोलले की थंडीच वाजते म्हणून मी किचन ओटा थोडंसं उशिरा घासते, नाहीतर माझं लवकरच होऊन जाते. राजूसाठी तर पाणी तापायला ठेवले. मला एका ताईने सांगितलं होतं, "इतक्याशा कळशीमध्ये पाणी कसं पुरतं अंघोळीला?" तर पुरून जाते ताई. जास्त कडक केलं तर होऊन जाते. का तर माझ्याकडं मोठं पातेलं पण आहे आणि मोठं भांडं पण आहे. पण मला नाही कळशीची सवय लागली ती म्हणून मी त्या कळशीमध्येच पाणी तापवते पहिल्यापासून. तर अर्धं काम माझं आवरून झालंय, अर्धं बाकी आहे. पुढची रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, पण त्याच्या अगोदर तुम्हाला ना काहीतरी मला दाखवायचं आहे. आता तुमच्यासाठी ती काही जास्त मोठी गोष्ट नाही, खूप छोटी आहे. सगळेच येते, तुझंच काय आलं असं तुम्ही म्हणणार, पण माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. का तर मी 1 वर्षापासून मेहनत करते आणि मला असं वाटत होतं की नाही एक दिवस होणारच आपलं आणि आपण पण करूनच दाखवणार. तर तेच मला तुम्हाला दाखवायचं होतं. जास्त काही नाही, पण खूप छोटं आहे. पण मला असं वाटतं की जे काही आहेत ना माझ्या चॅनलबद्दल तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे, का आता तुम्हाला पण प्रॉब्लेम नको यायला म्हणून. तर मी ना पिन ऑर्डर केला होता, म्हणजे झाले आता 3 हप्ते.
1 महिना झालाय. तेव्हा माझे $10 कंप्लीट झाले ना, तेव्हा आपण ऑर्डर करू शकतो. तर तेव्हा मी केलं होतं. तर त्याच्यात काय झालं, मी ना पूर्ण संभाजीनगरचा पिन टाकलं. पिन आपल्याला ज्या एरियानुसार टाकावं लागतात. आपण रेंटच्या घरात राहतोय, कुठलं पिन टाकायचं तेच कळत नाही. मागच्या महिन्यात मी तिकडे होते, आता इकडे आले, तर माझं पिन व्यवस्थित ऍड्रेसवर आलाच नाही. ती परत रिटर्न गेला. रिटर्न गेल्यावर मला असं वाटलं की आता येत नाही. खरंच खूप प्रॉब्लेम आहे, काय करायचं, सारखं असंच होतंय. म्हणजे मला ना खूपच वाईट वाटत होतं की नको, आता पुढे नकोय करायला. 1 वर्षापासून आपण इतकी मेहनत करतोय, कसं तरी चॅनल मॉनिटाईज झालं. त्याच्यानंतर आता पिनसाठी ऑर्डर केलंय, ते पण असंच प्रॉब्लेम. का माझ्यासोबत असं होतंय मला काहीच कळत नव्हतं. पण देवाला ते सगळं दिसतं, आपली इतकी मेहनत आपण करतोय तर काही ना काही चांगलं होतंच आपल्यासोबत. तर परत आम्ही ऑर्डर केलं, तर मग आता माझं पिन आलंय. ऑर्डर केल्यानंतर 2 दिवसातच आलंय, जास्त वेळ पण लागलं नाही. आणि ह्या पिनसाठी मी खूप दिवसानं वाट बघत होते आणि शेवटी तो आलाच. खरंच खूप मेहनत केली मी आणि त्याच्यानंतरच हळूहळू करून हे स्टेप माझे पूर्ण होत आहे. इतकं आहे की आपल्याला थोडंसं म्हणजे हे ठेवावं लागतं की जितकं आपण हे ना म्हणजे शांत राहणार तितकंच आपलं हळूहळू करून कामं होतात. नाही तर आपण म्हणतो की नाही, आता नाही होणार, आता सोडून द्यायला पाहिजे, आता काहीच फायदा नाही. असं मी पण विचार केलेलं भरपूर वेळेस. आणि मला कोणी सपोर्ट करणारं पण नव्हतं की तू पुढं कर म्हणून, कोणीच नाही. पण मी स्वतःच नाही, आता नाही करायचं. परत मनात एक विचारायचं, नाही सोडायचं नाही, कंटिन्यू काम करत राहायचं. तर मी करतच राहिले आणि शेवटी आज पिन पण आलंय. आणि जर माझं पहिलं पेमेंट आलं ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. तुम्ही मला सारखं विचारता की ताई तुझं पेमेंट आलं का, तर नाही, माझं अजून काहीच इन्कम नाहीये, अजून माझी सुरुवातच आहे. आलं तर नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेल. मला इतकं काय नाही की आपल्याला पैसेच भेटायला पाहिजे, हेच व्हायला पाहिजे, तेच व्हायला पाहिजे. पण आपण इतकी मेहनत करतोय ना, तर काहीतरी व्हायला पाहिजे. का आता आपले रिलेटिव्ह असू द्या किंवा कोणी पण असू द्या, ते हसतात की हे काही पण करते, दिवसभर त्याच्यामध्ये राहते. मला तर खरंच खूप हसतात की काही पण करते. रिलेटिव्ह पण आणि जे आपले ओळखतात ना आपल्याला आजूबाजूचे, ते पण हसतात. पण मी करत राहते कंटिन्यू. असं वाटतं की एक दिवस जे हसणारे आहेत ना आपल्याला, तेच म्हणणार की तिनं करून दाखवलं, काहीतरी झालंय. म्हणून मी ना अजिबात थांबत नाही. म्हणजे ऐकून पण न ऐकल्यासारखं करते आणि पुढे माझ्या कामाची सुरुवात करते. नाहीतर काहीतरी असं ऐकल्यावर खूप त्रास होतो, म्हणजे नको वाटते कधी कधी. मी रडते पण. मी तुम्हाला सांगते की खूप त्रास होतो मला. कोणी जर काही बोलले ना तर स्वतः खूप त्रास करून घेते. त्याला तिथं काही बोलणार नाही, पण नंतर मला खूप जास्त त्रास होतो. पण नंतर आहे ना मी म्हणते की आपण काही चुकीचं करत नाही. चुकीचं करत असलो तर मग ठीक आहे, आपण कुठं चुकत नाही, आपले घरचे काही सांगत नाही, माझा नवरा मला काही सांगत नाही, तर मला काहीच फरक पडत नाही. त्याने जर त्या दिवशी सांगितलं की तू ब्लॉग बंद कर, तर मी बंद करून टाकन. का तर घरचे, माझे मिस्टर जर जेव्हा म्हणजे ते सांगतात ना मला की ही चुकीचं आहे, तर मी ती सोडून देते, मी कधीच करत नाही. पण ते मला आता सध्या तसं काही म्हणत नाहीये. का तर ते म्हणतात की तू काही जे करते ना ते चुकीचं नाहीये आणि चुकीचं तू काही दाखवत पण नाही. तर मला काहीच वाटत नाही. जे लोक मला बोलतात ना त्यांना पण मला काहीच फरक पडत नाही. तर कंटिन्यू अशी मेहनत करत राहा. मला असं वाटते की जितकं मी केलंय ना तितक्यामध्ये ना कोणी करणार नाही, किंवा किंवा इतकं दिवस कोणी हे पण नाही करणार जितकं मी केलंय. म्हणून मी तुम्हाला सांगते, कंटिन्यू काम करत राहा, एक ना एक दिवशी होतच. आणि हे दाखवण्याचं माझं हेच मिनिंग होतं की तुम्ही असं विचार करू नका की आपलं होणार नाही, होऊ शकतं एक दिवस. फक्त आपल्याला आहे ना कंटिन्यू काम करायचं आहे. तर चला, आता पुढची रुटीन पण मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे ना मला राजवीरसाठी चहा बनवायचं होतं. आमचं चहा सकाळीच होऊन जाते, पण तो लवकर उठत नाही आता सध्या ना, तो थोडासा उशिरा उठतोय. का तर खूप जाम थंडी आहे आणि थंडीमध्ये नकोच वाटते. आणि ट्युशन पण नाही त्याची. पहिले तो सकाळचं ट्युशन मध्ये जायचं, पण आता सध्या मी बंद केले. का तर मी रूम चेंज केला, तिथे रूम जवळच ट्युशन होता. इथून खूप लांब पडेल म्हणून मी तिकडे काही त्याला पाठवत नाही. आणि ते आहे जवळ, पण मी लावत नाही सध्या. का तर 2च महिने राहिले, 2-3 महिने सॉरी. तर त्याच्यामध्ये ते कसं आपलं मुलाला घेणार, किंवा म्हणजे फीसचं पण ते ना वार्षिक घेतात, म्हणजे वर्षाची फीस ते घेतात. मधात कसं ते फीस पण घेणार आपली, आणि त्याच्यामध्ये कसं पाठवायचं, त्याच्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या, आपण घरीच घेऊ. पुढच्या वर्षीपासून मी परत लावेल. आणि राजूची पप्पा पण म्हणतात की सकाळी तू घ्यायचं, तुला वेळ भेटते तेव्हा, आणि संध्याकाळचं मी घेईल, असं करून होऊन जाते. इतकं काय नाही. तर त्याच्यासाठी मी इथं चहा ठेवलंय, आणि चहा मी त्याला जास्त देत नाही, कधीतरी देते. म्हणजे सकाळचा तो मागत पण नाही, कधीच तो म्हणत नाही स्वतः की मला हे खायचं मम्मी का ते खायचं.
आता माझंच लेकरू असं का करतोय मला माहिती नाही. इतका आम्ही प्रयत्न करतोय ना की त्यानं सगळं काही खायला पाहिजे पण नाही खात. तुमचे पण लेकरं असेच करतात का नक्की मला सांगा. त्यानं ही औषध त्याला दिले म्हणजे टॉनिक दिलं होता की ते बोलले की रोज 1 चम्मच पाजव त्याला, तो जेवण करेल. का तर त्याला जेवणाचं एवढं कंटाळा आहे ना, इतकं कोणालाच कंटाळा नसेल इतकं आम्ही जबरदस्ती करतो दोघं पण नाही खायचं असतं त्याला. आणि खूप तो म्हणजे वजन पण त्याचं खूप कमी आहे, जितकं पाहिजे होतं ना तितकं नाहीये. तर जितकं लागतं त्याला म्हणजे बाहेरचं असू द्या कुठलंही असू द्या आम्ही देण्याचा प्रयत्न करतो की त्याच्या पोटात तरी काहीतरी जायला पाहिजे. तरी पण तो तसाच आहे आणि थोडस औषध दिले की त्या दिवशीपासून मला असं वाटतंय की फरक पडलाय, जेवतोय थोडस आता. आणि औषध पिण्याचा पण खूप जास्त कंटाळा आहे मलाच येतो तर त्याला काय सांगायचं. ए बा चम्मच घे, चल तुला औषध देते थोडस, इकडे चल, चल लवकर, हे इथं पाणी, चम्मच नाही घेतली, 1 मिनिट नाही, हा 1 मिनिट. फक्त 1 चम्मच सकाळी सांगितले त्यानं, आता बघूया पूर्ण बॉटल देऊन बघते किती फरक पडतोय या नाही. औषधचा कंटाळा मला पण आहे, मी कधीच औषध घेत नाही. हा गोळी मी खाऊन घेते का तर ती एकदाची पोटात चालली जाते, पण औषध बोललंय तर पूर्ण तोंडात फिरते ते. आणि नंतर आहे ना काही नकोच वाटते खायला असं होऊन जाते. पण आता लेकरूला करावंच लागेल का तर तो खातच नाही. खाल्लं असतं तर कशाला मी त्याला दिलं असतं, नॉर्मल जर तो राहिला असता तर अजिबात त्याला जेवायचं नसतं. सकाळचं तो 1 पोळी खातो त्याच्यामध्ये दिवसभर राहणार, संध्याकाळपर्यंत काहीच मागत नाही असं त्याचं आहे. म्हणून आज न जरसं मी त्याला चहा केलंय आणि दुसरं काही नकोय त्याला, फक्त चहा पितोय आणि त्याच्यामध्ये दूध पण नकोय. दूध तर त्याला अजिबात चालत नाही. आता इतके लेकरं दूध पितात पण त्याला नकोय ते पण. इतकं का नाटके करतो काय माहिती. तरी त्याने नुसतं चहा करायचं राहिलं होतं ते करून घेतलं. राजूलाही चहा दिलं आणि त्याच्यानंतर आहे ना आता राहिलेली कामं फक्त किचनवरचेच राहिले होते. बाकीचे कामं तर सगळे माझे आवरून झालेच होते. आणि रात्रीने आहे ना तेल आणलं होतं म्हणजे असंच पॅकेटमध्ये आणलेलं. नाहीतर आम्ही मोठा डबा आणतो किंवा कॅन वगैरेच भरून आणतो. जेणेकरून आपलं 1 महिना कसं पण आपल्याला तेल जातोय. पण ह्या वेळेस आहे ना तसं केलं नाही का तर संपलं होतं अचानकच, म्हणजे मीच लक्ष दिलं नाही. आणि त्याला सांगितलं तर ते येताना त्यानं असंच आणलं. तर ते मला आता काढायचं होतं. कॅन वगैरे मी पहिले घासून ठेवली. त्याच्यामध्येच मी कधी पण तेल आणून ठेवते. मी पॅकेटचं तेल वापरत नाही. कधीतरी एखाद्या वेळेस आणतो आम्ही, जास्त करून आणत नाही, असंच आणतोय. तर ते मला ह्या कॅनीत काढायचं होतं. त्याला स्वच्छ अगोदर घासून घेतली. गरम पाणीने घासल्यावरच तेलाची कॅन पण निघते, नाही तशी निघत नाही. तर त्याला रात्री घासली होती म्हणून तेल काढून ठेवलं नव्हतं. म्हटलं चला आता काढून घेते. आणि वरतीनं जे छोट्या बॉटलमध्ये मी ठेवते ना त्याच्यामध्ये पण व्यवस्थित राहतं, त्याच्यातून टाकता पण येते. पण कसं आहे म्हणजे मोठी कॅनतून आपण डायरेक्ट नाही ओतू शकत भाजीमध्ये का तर तो जास्तच पडून जाते नाही किंवा ती चांगली पण दिसत नाही वरती. म्हणून आहे ना मी थोडं थोडं करून छोट्या बॉटलमध्ये काढते. 2 ठिकाणी मी तेल ठेवते. तर हे तेल व्यवस्थित काढून घेतलं. आता थोडंच आणलेलं आहे, परत जर ज्या दिवशी सुट्टी राहिला त्या दिवशी भरून घेणार किराणा वगैरे पण. तर हे तेलची बॉटल आहे मी खाली ठेवते म्हणजे किचनच्या खाली, आणि त्याच्या खालीनं ट्रे ठेवते जेणेकरून खालीनं चिकट व्हायला नको आहे किंवा डाग नको पडायला, म्हणजे तेलाचे खूप असं वेगळंच होऊन जाते. म्हणून आहे ना खालून मी ना माझा एक ट्रे आहे तो मी वापरत नाही कधीच, त्याच्यामध्ये ठेवते. आणि खराब झाला ट्रे की लगेच आपण घासू शकतो, पण खालचं खराब झालं ना तर ते मला जमत नाही आणि दुसरं पण भांडी वगैरे त्याच्यानं खराब होतात. तरी ते ना तेल काढायचं होतं ते व्यवस्थित काढून घेतलं. किचन ओटा सुद्धा स्वच्छ केलं. त्याच्यानंतर राजूच्या स्कूलमध्ये जायचं होतं, पॅरेंट्स मीटिंग होती त्याच्यासाठी, तर तिथं गेले होते. त्याच्यानंतर घरी आलो आणि आता आम्हाला दोघं मायलेकाला जेवण करायचं होतं. जेवण झालं की लगेच पाणी पण आलं, पाणी भरायचं होतं. पाणी वगैरे भरून घेतलं. तर चला आता ब्लॉगची एंड मी इथंच करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.